श्री स्वामी समर्थ. नमस्कार मित्रांनो, जर तुमची रास कन्या असेल तर आजचा हा व्हिडिओ तुमच्या आयुष्यातील सर्वात मोठा आणि महत्त्वाचा टर्निंग पॉईंट ठरू शकतो. आज आपण 2026 या सालातील अत्यंत महत्त्वपूर्ण अशा शेवटच्या 7 महिन्याचे म्हणजे जून ते डिसेंबर 2026चे सविस्तर कुंडली विश्लेषण पाहणार आहोत. माझ्या कन्या राशीच्या बंधू आणि भगिनींनो, प्रत्येक गोष्ट अत्यंत चोख आणि परफेक्ट करणं हा तुमचा स्वभाव आहे. पण गेल्या काही काळापासून तुमच्या वैवाहिक आयुष्यात व्यवसायात किंवा मानसिक पातळीवर जो ताण सुरू होता त्याला मागे सारून प्रगती करण्याची वेळ आता आली आहे. कारण 2 जून पासून अवकाशात ग्रहांची एक अशी अद्भुत आणि शक्तिशाली चक्रव्यूह रचना तयार होत आहे, जी तुमच्या आयुष्यातील अनेक वर्षांच्या अपूर्ण इच्छा पूर्ण करणार आहे. देवगुरु बृहस्पती तुमच्या 11व्या घरात म्हणजेच लाभ स्थानात प्रवेश करत आहे, जिथे तुमच्या पैशांचा पाऊस पडण्याचा सज्ज झाले आहेत. तर दुसरीकडे राहू तुमच्या 6व्या घरात बसून तुमच्या सर्व शत्रूंचा आणि अडचणींचा नाश करणार आहे. पण थांबा, ज्योतिषशास्त्राचा एक सुवर्ण नियम आहे, वेळ जितकी मोठी संधी घेऊन येते तितकीच मोठी परीक्षा सुद्धा घेते. एकीकडे जिथे नोकरी, शेअर मार्केट आणि व्यवसायातून प्रचंड यश मिळण्याचे योग आहेत, तिथे दुसरीकडे शनिदेवाची चाल तुमच्या वैवाहिक जीवनात आणि भागीदारात काही वादळ निर्माण करू शकते. तुमच्या आरोग्याची आणि खर्चाची एक छोटीशी चूक तुम्हाला मानसिक चिंतेत कशी टाकू शकते, आजच्या या अत्यंत सविस्तर आणि सखोल व्हिडिओमध्ये आपण आर्थिक स्थिती, करिअर, नवीन नोकरी, व्यवसाय, तुमचे आरोग्य, नाती, नशीब उजळण्यासाठी अत्यंत अचूक आणि सोप्या उपायांचे सविस्तर विश्लेषण पाहणार आहोत. हा व्हिडिओ अजिबात स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा, कारण अर्धवट माहिती नेहमी महागात पडू शकते. चला सविस्तर जाणून घेऊया. चला तर मग सर्वात आधी आपण त्या महापरिवर्तनाबद्दल बोलूया, जे जून महिन्यापासून तुमच्या कुंडलीची संपूर्ण सूत्रे बदलून टाकणार आहे. कन्या राशीच्या जातकांनो, सध्या ग्रहमान अतिशय रंजक स्थितीमध्ये आहे. कर्म फळदाते शनिदेव तुमच्या 7व्या घरात स्तंभ भाव स्थित आहे, जे तुमचे वैवाहिक जीवन आणि भागीदाराचे स्थान आहे. यासोबतच 2 जून पासून देवगुरु बृहस्पती म्हणजे गुरु तुमच्या 11व्या घरात म्हणजे लाभ स्थानात गोचर करत आहे. 11व्या घरातील गुरु हा सर्व इच्छा पूर्ण करणारा मानला जातो. दुसरीकडे सावली ग्रह राहू तुमच्या 7व्या घरात म्हणजे शत्रू आणि रोगांच्या घरात बसला आहे, जो इथे अतिशय बलवान मानला जातो. तर केतू तुमच्या 12व्या घरात म्हणजे मोक्ष आणि खर्चाच्या स्थानावर गोचर करत आहे. ग्रहांची ही स्थिती स्पष्टपणे दाखवते की हे येणारे 7 महिने तुमच्या आयुष्याला एक नवीन आणि सकारात्मक दिशा देणारे आहेत. आता वळूया कुंडलीतील सर्वात शिस्तप्रिय ग्रह शनिदेवाच्या प्रभावाकडे. शनिदेव तुमच्या 7व्या घरात बसलेले असल्यामुळे तुमच्या वैवाहिक आयुष्यात आणि व्यावसायिक भागीदारामध्ये मेहनत आणि धावपळ जास्त राहणार आहे. या 7 महिन्यात शनी तुमच्या संयमाची परीक्षा घेतील. कामाच्या व्यस्ततेमुळे किंवा वैचारिक मतभेदामुळे जोडीदारासोबत विनाकारण मनमुटाव किंवा वाद होण्याची शक्यता आहे. तुमच्या जोडीदारावर पूर्ण विश्वास ठेवा, संशय घेऊ नका आणि संवाद चालू ठेवा. तसेच शनीच्या या प्रभावामुळे तुमच्या मनात काही वेळा विनाकारण मानसिक चिंता आणि ताण निर्माण होऊ शकतो. भविष्याची भीती किंवा कामाचा लोड यामुळे तुम्ही डिस्टर्ब होऊ शकता. या मानसिक चिंतेपासून वाचण्यासाठी तुम्हाला तुमची विचारसरणी सकारात्मक ठेवावी लागेल. जास्त ताण न घेता हा काळही निघून जाईल हा विचार मनात ठेवा आणि स्वतःला कामात व्यस्त ठेवा. आता आपण विषयाकडे वळूया, जो ऐकून तुमच्या चेहऱ्यावर नक्की हसू येईल. तो म्हणजे देवगुरु बृहस्पतीची अद्भुत कृपा. 2 जून पासून गुरु जेव्हा तुमच्या 11व्या घरात म्हणजेच लाभ स्थानात येतील, तेव्हा तुमच्यासाठी प्रगतीचे सर्व दरवाजे उघडतील. कन्या राशीच्या जातकांनो, गेल्या अनेक वर्षापासून तुमच्या ज्या अधुऱ्या किंवा अपूर्ण इच्छा होत्या, ज्या स्वप्नांसाठी तुम्ही रात्रीचा दिवस करत होता, ती सर्व स्वप्ने आणि इच्छा या 7 महिन्यात पूर्ण होण्याचे प्रबळ योग आहेत. हा काळ तुमच्यासाठी मोठा धनलाभ घेऊन येत आहे. आर्थिक आवक वाढल्यामुळे तुमच्या बँक बॅलन्समध्ये चांगली वाढ होईल. समाजात, नोकरीच्या ठिकाणी आणि नातेवाईकांमध्ये तुमचा मान सन्मान आणि प्रतिष्ठा कमालीची वाढेल. लोक तुमच्या सल्ल्याला महत्त्व देतील. या काळातील सर्वात सुंदर गोष्ट म्हणजे ज्या जातकांची विवाह जमण्यात बऱ्याच दिवसापासून अडचणी येत होत्या, त्यांच्यासाठी विवाहाचे अत्यंत प्रबळ आणि शुभयोग बनत आहेत. तुमच्या घरात सनई चौघडे वाजण्याची, मांगलिक कार्य ठरण्याची दाट शक्यता आहे. आता बोलूया राहू आणि केतूबद्दल. राहू तुमच्या 6व्या घरात विराजमान आहे. ज्योतिषशास्त्रात 6व्या घरातील राहू हा शत्रूंचा नाश करणारा आणि विजय मिळवून देणारा मानला जातो. जर तुम्ही कोणत्याही स्पर्धा परीक्षेची तयारी करत असाल किंवा नोकरीमध्ये प्रमोशनसाठी प्रयत्न करत असाल, तर राहू तुम्हाला हमखास यश मिळवून देईल. तुमचे विरोधक तुमच्यासमोर टिकू शकणार नाहीत. तसेच जे जातक शेअर मार्केट किंवा ट्रेडिंगशी जोडलेले आहेत, त्यांच्यासाठी देखील हा काळ अचानक लाभ मिळवून देणारा ठरू शकतो. पण लक्षात ठेवा, कोणतीही मोठी गुंतवणूक करताना तज्ज्ञांचा सल्ला नक्की घ्या. दुसरीकडे केतू तुमच्या 12व्या घरात बसला आहे. 12वे घर हे खर्चाचे आणि परदेशाचे आहे. केतूच्या या प्रभावामुळे तुम्हाला अध्यात्म, ध्यान आणि धार्मिक स्थळांना भेटी देण्याचे झुकाव खूप वाढेल, जो मनाला शांती देईल. पण त्याचवेळी केतू तुमच्याकडून अनावश्यक आणि अचानक खर्च करून घेऊ शकतो. त्यामुळे तुमच्या बजेटचे नियोजन आधीच करा आणि विनाकारण पैसे खर्च करणे टाळा. कन्या राशीच्या माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, हा येणारा काळ अधिक यशस्वी, अडथळामुक्त आणि समृद्ध बनवण्यासाठी खालील उपाय अत्यंत भक्तिभावाने नियमितपणे करा. तुमचे भाग्य अधिक प्रबल करण्यासाठी रोज सकाळी उठून तुमच्या मातापित्यांचे स्पर्श करून आशीर्वाद घ्या आणि त्यांची मनापासून सेवा करा. त्यांचे आशीर्वाद हेच तुमचे सर्वात मोठे भाग्य कवच आहे. प्रत्येक बुधवारी सकाळी गणपती बाप्पाच्या मंदिरात जा
किंवा घरीच बाप्पाचे मनोभावी पूजा करा. बाप्पाला एक जटा असलेला नारळ, अखंड नारळ आणि दुर्वा अर्पित करा. गणपती बाप्पाच्या पूजा करताना ओम गण गणपतये नमः या चमत्कारिक मंत्राचा किमान 1 माळ 108 वेळा जप नक्की करा. यामुळे राहू, केतू आणि शनीचे सर्व दोष शांत होतील आणि कामातील अडथळे दूर होतील. तर कन्या राशीच्या माझ्या प्रिय मित्रांनो, 2026चे हे शेवटचे 7 महिने तुमच्या अनेक जुन्या अडचणी संपवून तुम्हाला यशाच्या एका नवीन शिखरावर घेऊन जाण्यासाठी आले आहेत. फक्त जोडीदाराशी असलेले संबंध घट्ट ठेवा. मानसिक चिंतेपासून दूर राहण्यासाठी सकारात्मक विचार करा आणि बाप्पांच्या चरणावर विश्वास ठेवून मेहनत करा. तुम्हाला आजचा हा सविस्तर आणि शास्त्रशुद्ध व्हिडिओ कसा वाटला? तुमच्या आयुष्यात सध्या यातील कोणत्या गोष्टी मॅच होत आहे हे मला खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहून सांगा. जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर या व्हिडिओला एक लाईक नक्की करा. तुमच्या कन्या राशीच्या सर्व मित्रमैत्रिणींसोबत, नातेवाईकांसोबत हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका. आपल्या चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच खाली लाल बटन दाबून सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा, जेणेकरून अशीच महत्त्वपूर्ण माहिती तुम्हाला रोज मिळत राहील. पुन्हा भेटू अशाच एका नवीन आणि अभ्यासपूर्ण व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या, कष्टावर विश्वास ठेवा, सकारात्मक राहा. धन्यवाद. जय श्रीकृष्ण, जय हनुमान.